बऱ्याच जणांना वाटते की आपण मोठं पुढारी करायला नको, त्याच्यामुळे कोण करायला त्यामुळे मी करतो. पहिली गोष्ट, आपल्या इथं मला वाटते इथं दादांची त्यांच्या निवडणुकीकरता पहिली सभा त्यानंतर त्यांनी पहिली सभा आपले रणजित बबनराव शिंदे पटेल यांच्या प्रचाराची सभा आहे. या सभेच्या निमित्तानं मी सर्व उपस्थितांचं आणि आलेल्या दादांबरोबर आलेल्या सहकार्याचं स्वागत करतो. आणि प्रथम या ठिकाणी प्रस्तावित किंवा त्यानुसार भाषण विकास महादेव खरात हे करतील, तर त्यांनी सुरुवात करावी. हॅलो, नमस्कार. 245 माळा विधानसभा प्रचारार्थ घेतलेली सभा आणि मी विकास महादेव खरात महाराष्ट्र राज्य चर्मकार महामंडळातर्फे आणि हनुमाने साहेबांच्या विनंतीला मान देऊ मी आमदार बबनदादा शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत आहे. तर इथं जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो, मी सांगू इच्छितो तुम्हाला की आपलं चिन्ह सफरचंद आहे, 10 नंबरला बटन आहे आणि रणजित बबनराव शिंदे हे 10 नंबरला चिन्ह आहे. तर आपण सर्वांनी 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. ह्या 14 गावातून आणि 42 गाव भरपूर मतदान करून लीड द्यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोहिदास. हॅलो, यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ते माहिती अध्यक्ष संजय गाडगे या विचार व्यक्त करतील. शहराकडून थोडे मिस्टेक झालेले आहे. गलचित्र मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय माळा विभागाला. परवा दिवशी मी माळामध्ये वंचितच्या वतीनं रणजितभाई यांना पाठिंबा दिलेला आहे. मित्रांनो, अनेक जणांनी प्रश्न विचारला की वंचित काम करत असताना अपक्ष उमेदवाराला कसं काय पाठिंबा दिला, वंचित उमेदवाराला. मित्रांनो, अतिशय प्रामाणिक आणि अतिशय निर्मळ नेता, सर्वांचा आदर्शस्तंभ आदरणीय बबनदादा शिंदे यांचा संपर्क ज्यावेळेस आमचा संपर्क यांच्यावर आला त्यावेळेस आम्हाला या माणसाचं व्यक्तिमत्व समजलं. कुठल्याही पद्धतीचं मनात पाप नसताना हा माणूस अतिशय प्रामाणिकपणे गोरगरिबांची सेवा करत आहे. मला वाटत नव्हतं की बोरगावमध्ये लोक जमते, कारण बोरगाव गावामध्ये अतिशय दबावाचं राजकारण या ठिकाणी चालतंय आणि अतिशय आनंद वाटतोय की बोरगाव मधला मतदारसंघ सगळ्या गोष्टीला न जुमानता या ठिकाणी आलेला प्रथमतः या बोरगावच्या सर्व ग्रामस्थांचं मी वंचितच्या वतीनं बबनदादाच्या वतीनं या ठिकाणी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, डोक्यातून शंका करा की आपला पुढचा उमेदवार तुतारे यांचे निवडून येईल, ती मात्र शंका करायला या ठिकाणी रणजितभाई यांचा विजय झालेला मित्रांनो. कारण एका मुलाच्या मागे स्वतःचा बाप ज्यावेळेस खंबीरपणे उभा राहतो त्यावेळेस त्या मुलाचा विजय हा निश्चित आहे, त्याला जीव सुद्धा करू शकत नाही मित्रांनो.
आणि जी लोक जिल्ह्यावर फिरतात की मी जिल्ह्याला नेत आहे त्या लोकांना मला या ठिकाणी विनंती करा, मी कोणावर नाव घेणार नाही, टीका टिप्पणी करणार नाही, परंतु अकलूज मधून गांधी चौकापासून ते आंबेडकर चौकापर्यंत किंवा कर्मवीर चौकापर्यंत येत असताना मित्रांनो गुडघे खड्डे आहेत त्या रस्त्यावर. आणि ही लोक जिल्हाभर सांगतात की आम्ही आत्मचा विकास केला, आत्मचा विकास केला, आत्मचा विकास केला. किती पैसे घेतलं तू तरी तिकीट देताना याची सुद्धा आम्हाला कल्पना आहे. मित्रांनो तिकीट देऊन पैसे देऊन तिकीट विकताय तुम्ही आणि कसा माणूस तुम्ही निवडून आणणार आहे. इथं स्वाभिमानी जनता सगळे एक रुपयाच्या आसना करता, चारच्या आसना करता ही सर्व कार्यकर्ते आज बबनदादा पाटील या ठिकाणी उभा आहेत. दुसऱ्या एका ठिकाणी मी आवर्जून गोष्ट सांगतोय, जो आमचा म्हातार समाज आहे, जो आमचा इथे बौद्ध समाज आहे. मित्रांनो माळशिरस मध्ये ज्यावेळेस माळशिरस मतदारसंघ राज्य झाला त्यावेळेस आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्वप्न पडू लागले की या तालुक्याचा आमदार आमचा म्हातार समाजाला होईल, ह्या तालुक्याचा आमचा आमदार बौद्ध समाजाला होईल, ह्या तालुक्याचा आमचा आमदार पवार समाजाला होईल. मित्रांनो असं नाही होता, ज्या माणसाला जात चोरली त्याला यांनी आज या ठिकाणी तिकीट दिले. आज मी या ठिकाणी सांगालोय, मला म्हातार समाजाला विनंती करायची या ठिकाणी, माझ्या बौद्ध समाजाला या ठिकाणी विनंती करायची. माळशिरस मध्ये आपलं मतदान नाही, पण माड्यामध्ये आपलं मतदान आहे आणि माळशिरसचा वाचपा करण्यासाठी आपण या ठिकाणी बबनदादाला मतदान निवडून आणायचं. मित्रांनो एवढं या ठिकाणी बोलतोय, जय भीम, जय भारत, जय अंगाबाई, जय लवजी, जय शिवाजी. श्री क्षत्रिय कुलवंता गो ब्राह्मण प्रतिपादक राजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, लेखक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे, अथान सागर एकत्र करून शाही बनवली जरी, मेळ विमाने करून लेखनी कुशाल गर्द्या तरी, कोटी इंफती कालिदास हे लिहिण्या बसले जरी, कवी रमेशा तोरणे देवाने कधी होईल तरी, जगातील सर्वश्रेष्ठ संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे आले किती गेले, किती होऊन गेला भरारा, अरे आले किती गेले, किती होऊन गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही बबनदादा शिंदे यांचा दरारा दरारा दरारा. पूर्ण नगरीमध्ये चेअरमन कृष्णकांत खडके यांनी अतिशय सुंदर आणि सुसज्ज असलेल्या या ठिकाणी नियोजन मीटिंग केलेलं आहे. मित्रांनो एकच सुरू होता, अरे एकच सुरू होता, अरे एकच सुरू होता, अरे किती गेले किती उडून गेला भरारा, अरे किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या बदन दादांचा दरारा दरारा दरारा. या ठिकाणी मालगामीचे युवा नेते विभीषण साधव आपले मत व्यक्त करतील, त्यांना विनंती आहे त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. 245 माढा विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार आणि लोकप्रिय उमेदवार आदरणीय रणजितभाई शिंदे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी भव्याला सगळे संबोधित करत असताना मला एवढं सांगायचं आहे की आमदार कसा असावा. तर ज्यावेळेस मला मतदारही नव्हतं, मी फक्त नंबरिया करायचं काम करत होतो, त्यावेळेस मालखांडी गावामध्ये तालुक्यात पहिला सरपंच हा भाजप पक्षाचा होता. त्यावेळेस ही दादांनी कधीही पक्षपात न करता मालखांडी गावामध्ये जे पाण्याची टाकी आहे, सभा मंडप आहे, रस्ता आहे, त्यासाठी भरघोस असा निधी दिला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की एवढी संधी आहे केलेल्या कामातून उतराई करण्याची. या ठिकाणी मालखांडी गावामध्ये सोसायटीचे चेअरमन युवा नेते दादा शेखर पाटील असतील, भाऊसाहेब भागे असतील, सहदेव कोळगे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मालखांडी गावामध्ये कमीत कमी 85% मतदान आम्ही या ठिकाणी बह्याला करतो आणि समस्त मात्र समाजाच्या वतीने बह्याला जाहीर पाठिंबा जाहीर करतो. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आयोजकांनी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय भीम, जय लवजी. ही कळकळीची विनंती आहे, जेवढे लवकर होईल तेवढे लवकर कार्यकर्त्यांनी भाषण
ज्याचं नाव घेत त्यांनी हा पुढे कार्यक्रम आहे. तर या ठिकाणी बोरगावचे युवा नेते सागर साठे आपलं मत व्यक्त करतील. त्यांना विनंती आहे त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. प्रथमतः आपल्या बोरगाव नगरीमधील सर्व नागरिक मंडळी, आदरणीय नेते मंडळी, माळुंगावचे नेते मंडळी, त्यांना मी अगोदर क्षमा मागतो, कारण खाली बसण्याची वेळ येत आहे त्यांच्यावरती. थोडंसं मॅनेजमेंट चुकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. जांभूळगावचे सरपंच कटके पाटील आणि अनेक कार्यकर्ते, नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना या ठिकाणी उन्हाचे पण चटके सहन करावे लागत आहेत आणि आपल्या नेत्यासाठी कोण करणार नाही हो चटके सहन. बबनदादा म्हणजे फक्त एक पाणीदार आमदार किंवा असं एक छोटस नाव नाही, लक्षात घ्या. दादा म्हणजे त्यांना जवळून पाहिल्यानंतर जी काय प्रतिमा आहे ती लक्षात येण्यासारखी आहे. मित्रांनो, मी ती प्रतिमा जवळून पाहिलेली आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी सर्वसाधारण माझे वय 25 वर्ष होते. यापैकी किती लोकांनी आपल्या ठिकाणी मंत्रालय पाहिलेलं आहे? किती लोकांनी पाहिलेलं मंत्रालय? मंत्रालयामध्ये वयाच्या 25व्या वर्षी असं माझ्या हाताला धरून दादांनी नेलेलं आहे. असं हाताला धरून, चला यावं लागेल तुम्हाला, साठी यावं लागेल मंत्रालयात. दादा, इथून तुमच्याकडून काम होत असेल तर माझी काय गरज आहे दादा? नाही, तिथे तुम्हाला यावं लागेल, फाईल घेऊन यावं लागतील आणि फाईल तिथे तुम्हाला प्रोसेस करावं लागतील. हा काळ आहे मित्रांनो कोविडच्या अगोदरचा. 2019च्या प्रचंड अशा लीड मिळालेले दादा आपले बोरगाव मध्ये किती लीड होतं कोण सांगेल? 921 मताचं असं लीड या बोरगाव आपण दादाला दिलं होतं. आणि हे सगळे नागरिक मंडळी आपले, त्यांनी कोणत्याही भूलथापाला, कोणत्याही दबावाला बळी न पडता त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. दादा, मी ग्वाही देतो तुम्हाला, हीच मंडळी पुन्हा एकदा 921 पेक्षा एक तरी मत तुम्हाला लीडने जास्त देतील आणि हीच मंडळी तुम्हाला बहुमताने निवडून आणतील, बाह्यांना निवडून आणतील. ही ग्वाही देतो दादा तुम्हाला. मित्रांनो, 2019 मध्ये निवडून आल्यानंतर दादांजवळ दादा अतिशय खुश होते. प्रचंड अशी मोठी लिस्ट आम्ही घेऊन भाऊ आम्ही गेलो. जवळजवळ 20-25 मुलांचे जॉबसाठी लिस्ट असेल, वेगवेगळ्या गावातील योजना असतील, लोकांच्या हितासाठी काय करावं लागेल हेच विचार फक्त डोक्यामध्ये असतात. सुरुवातीला पहिली मागणी दादांना माझी होती की माझ्या गावामधील काही युवक बेरोजगार आहेत, त्यांना दादा मला पहिल्यांदा रोजगार द्यायचा आहे. पहिल्यांदा रोजगार द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर काही युवक माझे शिक्षण घेत आहेत, त्यांना अभ्यासाची सोय नाही दादा, आणि त्या ठिकाणी त्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेची मागणी केली. दादांनी 5 मिनिटांमध्ये लेटर पॅड काढलं, जिल्हाधिकाऱ्यांना लेटर लिहिलं, साठी ही प्रोसेस करून घ्या, तुमच्या अभ्यासिकेची मागणी पूर्ण होऊन जाईल. प्रश्न आला कुठे करायची अभ्यासिका, कुठे करायची? मातंग समाज, आपला बौद्ध समाज, दोन्ही अविकसित समाज आपले, त्या लोकेशन मधील लोकांचे मुलांचे हाल होत होते अभ्यासाचे. दादा म्हटलं त्या ठिकाणी मध्यवर्ती जागा आहे आणि त्या ठिकाणी दादा बांधावं लागेल. दादांनी सर्व प्रोसेस केली मित्रांनो, आणि नेमका कोविडचा विषय चालू झाला. दादांचा फोन आला मला. दादा म्हटले की ही प्रोसेस आपल्याकडे थांबवावी लागणार आहे आणि कोविडसाठी तिकडं पूर्ण जो निधी आहे तो डायव्हर्ट केला जाईल. मित्रांनो, कोविड मध्ये दादांनी जी मदत केलेली आहे ती सर्वांपर्यंत न पोहोचू
पोहोचली नसेल, कदाचित काही लोकांपर्यंत पोहोचली असेल, पण आपल्या श्रीपूर माळूंमध्ये जो दवाखाना आहे त्याला सर्वात जास्तीत जास्त निधी आणि जास्तीत जास्त सहकार्य करायचं काम आपल्या दादाने केलेलं आहे. दिसत नाही पण भरपूर काय काय केलेलं आहे. कोणाचा दवाखान्याचा विषय असेल, कोणाचा रक्ताचा विषय असेल, प्रत्येक प्रश्न हे दादांनी त्यांच्या कारखान्याच्या आणि त्यांच्या वैयक्तिक ताकदीच्या जोरावरती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादांपर्यंत पोहोचलेला व्यक्ती कधीही रिटर्न येत नाही. ओके, मोकळ्या हाताने व्यवस्थित काहीतरी घेऊन येणार म्हणजे येणार, मोकळ्या हाताने येणार नाही. तर अजून भरपूर काय काय सांगण्यासारखं आहे मित्रांनो. मंत्रालयातून फोन आले की दिवशी आजच, मला नाही भावाच्या मोबाईलवरती फोन आला. मराठी साहेब होते, मराठी साहेबांचा फोन आला. मला वाटतं कोविड नंतर एक वर्षाचा कालावधी 2022-23 मध्ये असेल. ओके, 23 मध्ये फोन आला की साठी तुम्हाला समाज मंदिर एक सँक्शन करून घेतोय आम्ही. मला वाटतं अधिवेशनाचा काळ होता. तोपर्यंत माझ्या गावातील काही महत्वाच्या व्यक्तींसोबत मिटिंग झाली होती. असं बोलणं झालं होतं की आपल्या गावाच्या विकासासाठी काय करायचं. दादा काही महत्वाचे मुद्दे पण मला मांडायचे आहेत. काही लोकांनी माझ्यापर्यंत मेसेज दिले ते मांडायचे पण आहेत. तर दादांना आम्ही कळकळीची विनंती केली. दादांना आम्ही कळकळीची विनंती केली की दादा ऑलरेडी सभा मंडप गावामध्ये भेटलेला आहे, जे की मी एका व्यक्ती गावातील पुढारी असतील त्याच्यासोबत बोललेलो आहे. त्याच्यासोबत बोलल्यानंतर त्या ठिकाणी असं झालं की ऑलरेडी आहे, तर आपल्याला अभ्यासिकेची गरज आहे. आपण अभ्यासिका ऑलरेडी दिली होती. त्याच्यानंतर थोडंसं प्रोसेस झालं. आणि दादा एक महत्वाचा प्रश्न मला मांडायचा आहे की वेळ होतोय. महत्वाचा प्रश्न असा आहे दादा की पाण्याचा प्रॉब्लेम आहे. गावातील लोकांनी उन्हाळ्यामध्ये विकत घेऊन पाणी पिलेलं आहे. बघा, 10,000 रुपये स्वतःच्या खिशातून खर्च झाले फक्त पिण्याच्या पाण्यासाठी. तर माझ्या माध्यमातून सर्व लोकांची कटकट तुमच्यापर्यंत व्यक्त करतो दादा की येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवा हीच विनंती आहे. ओके, आणि बरंच काय काय बोलण्यासारखं आहे, पण तू वेळेच्या अभावी मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद. आणि लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी कशासाठी जमलेला आहे, मतदान. रणजित बबनराव शिंदे यांना सफरचंद या निशाणी पुढे बटन दाबून बहुमताने विजय करायचा ही विनंती करतो सगळ्यांना. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. एकच छान घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, माता भगिनीपर्यंत लहान मोठ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एकच छान, अरे एकच छान. यानंतर प्रकाशसाठी आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांना विनंती आहे त्यांना आपलं मनोगत व्यक्त करा. 245 माळा विधानसभाचे अपक्ष उमेदवार आदरणीय रणजित बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ माळ्याचे पाणीदार आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे साहेब, तसेच माळून नगर पंचायतचे गट नेते राहुलप्पा, मोलाच्याच्या नगराध्यक्ष अशोक चव्हाण साहेब आणि बरीचशी मंडळी, राहुल कटके आहेत. सर्वांची नावं घेता येणार नाही. दादा लक्ष द्या, 23 तारखेला दुपारी 12 वाजता आदरणीय फडणवीस साहेब, शरद पवार साहेब या सगळ्यांचे फोन तुम्हाला 12 वाजता येणार आहे. कारण सफरचंद तुम्हाला सांगतो मित्रांनो, दादांचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की काही मंडळी आता नवीन राजकारणात आहेत. त्यांच्यावर राजकारणात टीका करण्यासारखं काय नाही, त्यांच्या व्यक्तिगत जीवनात टीका करायला आपल्याला काय नाही. फक्त मुद्दा एवढा काय की त्यांना तुतारी भेटली. तुतारी आदरणीय दादांना आम्ही सर्वजणांनी मागणी केली होती की दादा आपल्याला तुतारीचं तिकीट भेटलं तर प्रयत्न करूया. दादांनी त्यावेळेस म्हणले प्रयत्न करू, दिलं तर ठीकच आहे. पण दादांनी एकच सांगितलं, तुतारी नाही भेटली तर अपक्ष. दादा ही तुमचा पक्ष आहे, समोर बसले
ही पक्ष ज्याच्यामध्ये मतदार आहे. काही मंडळी नुसत्या गाड्या घेऊन फिरतेली, गाड्या त्यांच्याकडे आणि पॅसेंजर आपल्याकडे आहे. ही रावणाचा शब्द आहे. रावणाचा आहे, बरोबर आहे ना रावणा. आणि बोरगाव मधील सर्व मी सूर्ण मतदारांना एक विनंती करू इच्छितो की आपल्या गावात 14 गावामध्ये सर्वाधिक लीड देण्याचं काम बोरगावनं केलं होतं गेल्या वेळेस. आणि काही आता आमचे नेते मंडळी चोरस लागली आहे की सर्वाधिक लीड कोण देते दादा तुम्हाला. पण ह्याही वर्षी बोरगावचे एक तरी मत या 14 गावापेक्षा जास्त लीड राहणार आहे, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि थांबतो दादा, मला बोलण्यासारखं भरपूर आहे पण पुढे बरीच मंडळ आहे. धन्यवाद. रणजित बबनराव शिंदे यांचं चिन्ह सफरचंद आहे, 10 नंबरला आहे. वाड्या वस्त्या घराघरात प्रत्येक ठिकाणी पोचून आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांचा प्रचार केलेला आहे आणि इथून पुढे करणार आहे. तरी रणजित बबनराव शिंदे यांना 10 नंबरचं चिन्ह आहे. प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. पुढच्या काळामध्ये आपल्याला दादाकडून भरपूर कामं करून घ्यायची आहे. धन्यवाद. यानंतर बोरगावचे युवा नेते राहुल खडके पाटील यांना विनंती आहे त्यांनी आपलं मत राहुल डोळे शेतकरी संघटनेचे युवा नेते राहुल डोळे यांना विनंती आहे त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. माढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बबनदादा आणि उपस्थित बोरगाव गावातील तमाम मतदार बंधूंनो, भावांनो, माढा इतका गाजला, लोकसभेला गाजला, विधानसभेला देखील गाजला. आणि होत असताना अख्ख्या जिल्ह्यात एक नवीन चर्चा झाली की जिल्ह्यात आमदार कोण होणार याचा निर्णय शिवरत्न बंगल्यावरती होणार. शिवरत्न बंगला काय, देवाची पंढरी आहे काय, अहो ती तर चोराची आळंदी आहे. भावांनो, विकास करायचा नक्की ते आम्हाला विकास. मोहिते पाटील मध्ये गेली 40 वर्ष तुमच्या घरात सत्ता होती. खासदार तुमचा, आमदार तुमचा, जिल्हा परिषद, बँका सगळं तुमच्याच घरात. आता एवढं सगळं तुमच्या घरात असताना काय राहिले काय विकास करायचं? म्हणजे राहिलेलं काय सगळं शिवरत्न बंगल्यावर घेऊन जायचं आहे काय? अहो, बबनदादांनी इथं मंदिराला निधी दिला, त्याच्यावर नाव काय दिलं माहिती आहे का? विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने आमदार बबनदादा शिंदे यांच्या आमदार फंडातून. का बबन भारत व्यक्तीचं नाव चालत नव्हतं का? असं कशासाठी? म्हणून भावांनो, ही मोहिते पाटलांची गुलामगिरी, ही यांची लाचारी, ह्याच्या बेड्या आपण तोडल्या पाहिजे त्या. आणि बबनदादांचे पुत्र रणजित बबनराव शिंदे यांना आपण भरघोस मतांना या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. मागच्या वेळेला बोरगावमधून 1000च्या आसपास लीड दिलं. यावेळेला देखील ही लढाई माढा विधानसभेची वाडा विरुद्ध गावगाडा अशी ही लढाई झालेली आहे. नेते मंडळी सगळे एका बाजूला झाली ती आणि जनता मात्र आज देखील बघा की बोरगावची लोक अशी उभा राहिली बाजूला. कशासाठी हो? आयटी आपली जायची हो. परंतु या ठिकाणी ही मोहिते पाटलांची दडपशाही किती दिवस आपण सहन करणार आहोत? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु 75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या माळशिरस तालुक्याची जनता गुलामगिरीमध्ये ठेवण्याचं काम या मोहिते पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून यांच्या गुलामगिरीच्या बेड्या उद्याच्या 23 तारखेला आपण तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि रणजित बबनराव शिंदे यांना सफरचंद चिन्ह आहे, याच्यावरती आपण मतदान करा आणि या ठिकाणी आपण
क्रांती घडवूया एवढंच बोलतो आणि तर थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राहुल गिरे. यानंतर त्रिपुरनगरीचे मार्गदर्शक नवलाच्या यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पहिल्यांदा नाथबाबाला वंदन करून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. राजकारणाची नाडी तपासणारे आणि नाड्यांनी विलास करणारे बबनराव शिंदे आमदार तर आहेत ते, पण आता राजकारणाची नाडी दादांना तपासायला खूप वेळा जमलो. 95 त्याच्यानंतर 2019 पर्यंत. आता काय बघते बरेचसे बोलत होते उमेदवार विरोधाचा कोण आहे कुणाला माहित तर आहे का, हे दुसरेच चालू आहे. उमेदवाराचं नावच नाही. उमेदवार इलेक्शन लढवतोय का वरची मंडळी इलेक्शन लढवते, त्या उमेदवाराचं काही बोलणं चालूच नाही. कुठं मित्रांनो, पंढरपूर, माडा आणि माळशिरस ह्या गावातल्या शिवाजी महाराज किती राहिले लोक तिकडे आता हे सगळे साखरदार कारखान्यातले त्या माणसाच्या माग थोडं थोडं म्हणलं तर किती मतपट केलं आणि सांगतो काही त्या 42 मध्ये आले, त्या 68 मध्ये आले, ह्या 14 आले नसतं. मित्रांनो, तसं आधी आपल्या घरातलं सगळं नीटनेटकं करावं आणि मग माडा तालुक्याचं गणित मांडावं. गणित आहे दुसरीकडे. हिथे येताना ह्याच्यापूर्वी दादाला हात जात होता, पण त्या जातात ना दादा कसे तरी बाहेर पडले आणि नॅट बांधून आज आपण सगळ्यांच्या पुढे जात आहे. तसं ह्या तालुक्यात, बाणा तालुक्यात आता 14 गावं आमच्या आहेत. आम्ही सगळ्या 14 गावाचे जे प्रमुख कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय, सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सोसायटी सदस्य असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतात. मित्रांनो, दादानं जे निर्णय घेतलाय ते दादाचा एकल्याचा निर्णय, आपण सगळ्याचा निर्णय आहे. ह्या निर्णयाला येत्या 20 तारखेला आपण हा निर्णय दादाचा कसा महाराष्ट्र जनसभेत पोहोचवायचा हे जर सगळ्यांनी गणित पाहता. निधीबद्दल सगळ्यांनी बोलते, त्याला विकासाच्या बाबतीत आता मग तुम्हाला बोलायचंच नाही. तुम्ही देताना इतकं दिलंय की आता त्याची उतराय करायची वेळ आमची आहे. त्या उतरायत आम्ही ह्या 14 गावातली मंडळी जर कमी पडलं तर दादा आमचा काम करा. तुम्ही जेवढं दिलंय तेवढं अधिकचं अजून आम्ही देईल, पण आमच्याकडे द्यायचं आहे फक्त मत. बटन दाबायचं तुम्हाला द्यायचं. तुमच्याकडे देणं आहे ती इतकं आहे की कोट्याच्या रूपात आहे. आज तुम्ही मागच्या 2.5 वर्षापूर्वी काय निर्णय घेतला दादा, काय तुम्हाला निर्णय घ्यायला आमच्यासाठी निर्णय घेतलाय तो, आणि काय मंडळी बोलली की ना आमचा निर्णय घेतला. दादा नेहमी विकासाचं राजकारण करते, बुडीचं राजकारण करत नाही. आज पवार साहेबांच्या बरोबर आम्ही बोलतो की आहे 23 तारखेपर्यंत तुमच्या पवार साहेब आम्ही नसणार आहे. 23 तारखेला असेल आम्ही वैयक्तिक दादा कुठं असतील आम्हाला नाही माहिती, पण दादाचा निर्णय योग्य आहे. आज करमाळा तालुक्यात अपक्ष उमेदवार उभा करते, माढा तालुक्यात अपक्ष उमेदवार करते. ही नाडी तपासायचा राजकारणातला खरा डॉक्टर बबनराव शिंदे. कारखानदारी ह्या बाकीच्या गोष्टी हे सगळं सोडा, सगळं उभा केलं, सगळं पाणी दिलं. दादांना काय करायचं ठेवलं नाही. आता दादांना वेळ आली की महाराष्ट्राच्या विधानसभेत बबनराव शिंदे कोण आहेत ज्यांना माहित नाही तर ते आता माहिती होणार आहे. की अशा ह्याच्या 1760 पक्ष झाले. आता 1760 पक्षात दादांना एकाच कुठेतरी बोलून दाखवलं, जर माझ्या रणजित भैयाला नाही कुणी तिकीट दिलं तर मी त्याला अपक्ष उभा करणार. असा धाडशी बाप बऱ्याच जणांची बाप आहेत किंवा अजून कोण म्हणते माझा बाप नाही म्हणून मला असं करताय काय. तुझ्या बापाला आम्ही काय केलं देवाचं तू बघ तिकडं. तर पुढल्या माणसाच्या ढोलछापाला मारू नका, ते टीका करणे इतका मोठा माणूस नाही तो. कारखानदारी झाली आता दादा लय खतखत आहे. 3500 रुपये दर देतो म्हणलं एक पट्या करू आपण बाकीचे कारखाने बदलून शेतकऱ्याचं बरोबर होईल. अरे काय गणित मांडताय, काय करताय.
सगळीच प्रखंडाला एक महाराष्ट्रानं. आणि ही एकनाथ पटेल तुला मी 3500 दर देतो. ज्याने 3500 दर केला त्यानं हात वर केला त्याला सत्कार करू. आणि हे बोलणं सोपं असतंय. कारखाना कुणाच्या आवाची गाडी बोवाची बैल बसलाय तू त्याला हाणतोय सुट्यानं चालला आहे आणि काय झालंय असं नाही चाललं का मित्रा. पवार साहेबांना आम्हाला ओळखलं नाही. पवार साहेबांवर बोलायचं नाही. 2000 मागच्या 2 वर्षापूर्वी खेड्यातली बरीचशी मंडळी साक्षरतेच्या 10% सोबत येत असतील. आपण पवार साहेबांचा वाढदिवस केला नसेल पूर्ण 84 वाढदिवस होता. 84 वाढदिवस साहेबांचा घालत असताना साहेबांच्या विचाराची माणसं बोटावर मोकळी. 84 किलो लाडू संपवायला आम्हाला सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजल्या. त्यांच्या पूर्ण दैनासिकतेच्या मागे जात होती. इतकी लोकं खाली होती. आणि आज काय बदल झाला ही गोष्ट आम्ही पवार साहेबांना समोर सांगितली. आमची काय मंडळी होती. पवार साहेब बरं का तुम्ही बबन दादाला म्हणून तुम्हाला आता थोडस मागायला पडणार आहे. लय नाही थोडस नाही 2-4 तालुके देत ना नादच करायला. कुठं कुठं काय टाळलं पण बाकीच्या सगळा सुपडा साफ होईल. मी अधिक काय बोलत नाही. रणजित बबनराव शिंदे यांचे निशाण आहे शपथ. शपथ संघाच्या चिन्हावर आपण येत्या 10 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 20 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 10 आठवते सांगतो. ते संदीप कुठे गेलं 10 नंबर मला 30 आठवते मला. तर येत्या 20 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 मित्रांनो सगळ्या बाजूला जा. अजिबात हे वेगळे तर आणूच नका. जेवढं काय सापडते ना तेवढं भरभरून घ्या आणि बबनदादाच्या मुलांच्या पदरात टाका. एवढीच हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते नितीन बागर यांना विनंती आहे त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं बोरगाव गावामध्ये उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती समाज कल्याणचे सभापती शिवाजीनाना कांबळे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आमचे सहकारी राहुलजी गुरवे, मारुतीराव जाधव उपस्थित या भागातील या 14 गावातील सर्व नेते मंडळी उपस्थित शेतकरी भावांनो, उद्याच्या 20 तारखेला मतदान करत असताना आपल्या 5 वर्षाचा आमदार कोण असावा या विचाराची ही निवडणूक. या निवडणुकीमध्ये आदरणीय रणजित बबनराव शिंदे आपल्या समोर उभा आहेत. त्यांचं चिन्ह आहे सफरचंद. सफरचंदाच्या पुढचं बटन दाबून 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. भावांनो, गेले 15 वर्ष मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि ही 14 गावं आमची 42 गावं आणि माढा तालुक्यातील 76 गावं असा हा माढा विधानसभा मतदारसंघ झाला. आणि 15 वर्षापासून आदरणीय दादांनी या भागामध्ये जे विकास काम केलं आणि त्यामुळेच सर्व गटातुटाची लोक आज दादांबरोबर काम करत आहेत. आमच्या भागातला एक उमेदवार इथं उभा राहिलेला आहे रणजितभाई यांच्या विरोधात. या उमेदवाराचं तुम्हाला थोडी माहिती असावी म्हणून मी या उमेदवारावर बोलतो. त्याला कुणी उभा केलं त्याच्यावर न बोलता या उमेदवाराची आपल्याला काहीतरी माहिती असावी की आपल्या विरोधातला उमेदवार कोण आहे आणि त्याला मतदान करणार का रणजित भाया, जे आदरणीय दादांनी या तालुक्यामध्ये गेले 30 वर्ष माढा विधानसभेमध्ये काम करत असताना गट पक्ष पार्ट्या बाजूला सारून सर्वसामान्य शेतकरी माझ्यापाशी आला त्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेणारा आमदार म्हणून
आदरणीय दादाने या विधानसभेमध्ये आपले सर्वांचे प्रश्न मांडले. मग तुमच्या 14 गावाचा प्रश्न असेल, आमच्या 42 गावाचा प्रश्न असेल. मी 42 गावामधून येतो, माझं गाव पेठ. आम्ही आदरणीय दादांच्या मागे गेले 10 वर्ष झाले काम करतो. मागच्या 5 वर्षामध्ये दादांबरोबर नव्हतो, तरी सुद्धा दादांनी आमच्या भागामध्ये विकास काम काय काय असतं ते दाखवण्याचं काम केलं. पण अलीकडे हा गडी वाळू चोर आता तुमच्या समोर पुढे मत मागा येतोय. ज्या माणसानं राजकारणातलं समाजकारणातलं कोणतंही काम केलं नाही. आदरणीय दादांनी 15 वर्ष 30 वर्ष माढा तालुक्याचं काम केलं. मी त्या जाहीर उमेदवाराला सांगते, अरे बाबा, तुझं राजकारणातलं दादाच्या राजकारणातलं जीवन आणि तुझ्या वयाची बरोबरी होऊ शकते. कारण आदरणीय दादांनी जे काम केले, शिनामाला उपसा सिंचन योजना असेल, शिनामाला बोगदा असेल, अशा योजना करून या भागातला काय मदत करण्याचं काम केलं. परंतु हा उमेदवार जरा चलाक आहे. वाळू चोरी केलेला गडी आहे. या गड्याला नुसतं फसवायचं जमतंय. प्रत्येक भागामध्ये आलं की वेगवेगळं बोलायचं. आमच्या भागात आलं की म्हणायचं माढा तालुक्यात लय बिघडलंय, तुमच्या भागात आलं की म्हणायचं 42 तालुक्यात 42 गावात लय बिघडलंय, आणि आमच्याकडे आलं की म्हणायचं माढा तालुका एक साईड चालणार आहे. अरे एवढी जनता जर दादांच्या बरोबर असेल तर उद्याची 20 तारखेचा निकाल, 23 तारखेला निकाल काय जनतेला कळलेला आहे. 42 गावातून मी सांगतो, हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन कसा झाला. तुम्हाला वाटत असेल या भागातल्या लोकांना विठ्ठलला चेअरमन कसा केला. या गड्यानं या तालुक्यामध्ये कैलासवासी सुधाकर पंत मालक परिचारक, कैलासवासी औदुंबरांना असतील, कैलासवासी भारत नाना भालके असतील, या सगळ्या माणसांनी जे काम केलं होतं ते काम उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. या गड्याने विठ्ठल परिवारामध्ये भांडण लावण्याचं काम केलं. विठ्ठल कारखान्याला 3 पॅनल झाले भावांनो, म्हणून हा कारखान्याचा चेअरमन आहे. एक पार्टी कैलासवासी औदुंबरांचे नातू युवराजदादा पाटील, गणेशदादा पाटील. दुसरी पार्टी आमदार भारत नाना भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके, कल्याणराव काळे यांची झाली आणि ह्या गड्यातून साधलं. या गड्याच्या पार्टीला मतं पडली 8,000 आणि विरोधात मतदान पडले 16,500. असा हा गडी चेअरमन म्हणून तुमच्या समोर येतोय. या गड्यानं विठ्ठलच्या तुमच्या भागातल्या लोकांनी तुम्ही ऊस घालू शकत नाही. ज्या लोकांनी विठ्ठलला ऊस घालवला त्या लोकांना ऊसाच्या दराचं तुम्हाला सांगितलं जाते. गेल्या वर्षी मी 3,000चा दर दिला, पण या गड्यानं 2825 रुपयाचा दर दिला आणि आदरणीय दादांनी 29 रुपयाचा दर दिला आणि गडी सांगतो धप्पा दिला. आणि अजून तुझ्यावर दादाचाच 75 रुपयाचा धप्पा राहिलेला आहे. 175चा धप्पा राहिलेला आहे. आदरणीय दादा धप्पा देणाऱ्यापैकी नाही. दादांनी कधी सांगितलं नाही. विजय शुगर सारखा कारखाना, जो कारखाना या मोहिते पाटलांनी तयार केला होता, तो कारखाना ते चालवू शकले नाहीत. कारखाना बंद पडला होता. तो कारखाना आदरणीय दादांनी बँकेच्या लिलावात स्वतः खरेदी केला आणि या 42 गावात त्यांनी 14 गावातल्या लोकांचा ऊसाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली आणि ऊसाचा दर या विजय शुगर म्हणजे आताचा विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट नंबर 2 या कारखान्यामध्ये कोजेन नाही, डिस्लरी नाही, काही नाही. परंतु विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यानं जो 29 आणि शेवटच्या ऊसाला 3,050चा दर दिला, तीच दर या विजय शुगर म्हणजे आताचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2 याचाही दर समान देण्याची भूमिका आदरणीय दादांनी घेतलेली आहे. मग ह्या गड्याला बोलायसारखं काय आहे सांगावं. गडी इकडं आला एवढं सांगतोय, तिकडं आलं. आता त्याचा जर त्याच्याकडे आता चालू ना, आम्हाला विठ्ठल कारखान्या निवडणुकीत वाटलं 6 कारखान्याचा मालक आहे. त्या गड्याने 6 कारखान्याचा मालक म्हणून मतं घेतली आणि ज्यावेळेस सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक लागली त्यावेळेस कळलं की
याच्यातले 3 कारखाने ह्या गड्यांनी विकलेले आहे. हा कारखाना चालवणारा माणूस नाही, कारखाना विकणारा माणूस आहे. परंतु आदरणीय दादांनी विजय शुगर कारखाना स्वतः खरेदी करून विठ्ठलराव कारखाना शिंदे कारखाना युनिट नंबर 1 ना हा कारखाना खरेदी करून सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली. उसाला या जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा दर कोणी दिला असेल तर ते आदरणीय बबनदादा शिंदेनी दिला. म्हणून आज सगळ्या संघटनेचे पदाधिकारी आदरणीय दादांच्या बरोबर काम करतायत. चळवळीमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता दादांबरोबर काम करतोय. भावांनो, 42 गावातली परिस्थिती सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. 42 गावातून कमीत कमी आदरणीय रणजित भाईंना 70% मतदान 100% होणार आहे. त्याचं कारण आहे त्या ठिकाणचा परिचारक गट असेल, कल्याणराव काळेंचा गट असेल, भगीरथ दादा भांगेंचा गट असेल, गणेश दादा पाटलांचा गट असेल, ही सगळी मंडळी आदरणीय रणजित भाईंबरोबर काम करायला आज तयार झालेले आणि ह्या गाड्याची आता पायाखाली वाळू बसरलेले आहे. गडी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आता त्याची परिस्थिती जर बघितली, गडी पावसाळ्याने बोलायला लागलाय. पण आदरणीय दादांना मी जाहीरपणे सांगतो, उद्याचा निकाल हा आपला आहे आणि कमीत कमी 50,000चं लीड आदरणीय बाहेरला 100% मिळणार आहे. एवढीच बोलतो. उद्याच्या 20 तारखेला फक्त सफरचंदापूर्ण बटन दाबा आणि 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी आदरणीय रणजित भाईंना द्या, एवढी कळकळीची विनंती करतो. इतर थांबतो. जय हिंद, जय महाराज. आदरणीय मतदार बंधू, आज आपण आमदार बबनदादा शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ आपण इथे जमलेलो आहोत. त्यांची खूण आहे सफरचंद. सफरचंदाला मत आपण का द्यायचं हे सांगण्यासाठी बऱ्याच जणांनी आधी मार्गदर्शन केलं आहे. तसंच यानंतर सुद्धा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण मंत्री शिवाजीनाना कांबळे आणि दादा बोलणार आहे. कारण दादांनी सांगितलं थोडक्यात बोलायचं. मी 1 मिनिटात संपवतो. या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बबनदादा व त्यांच्याबरोबर आलेले सहकारी व सर्व 14 गावातील मतदार बंधू भगिनींना विनंती की आपण सर्व लोकांनी सफरचंद अर्जुनासारखं लक्षात ठेवायचं. की नाव कोणतं आहे, किती नंबरला आहे, काय आहे, काहीही बघायचं ना. अर्जुनानं जसं निशाणाच्या पक्षाच्या डोळ्यावर लावला होता त्या पद्धतीनं आपण फक्त सफरचंद कुठं मशीनवर आहे बघायचं, त्याच्या पुढलं बटन दाबायचं आणि आपल्या लाडके उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. या ठिकाणी बोरगावचे चेअरमन कृष्णकांत खटके पाटील यांच्याद्वारे दादांचा सत्कार होतोय. दादांनी सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. या सत्कारानंतर आपले सर्वांचे लाडके शिवांना यांना मी विनंती करतो, त्यांनी सत्कार होतात आपले मनोगत व्यक्त करावं. महाराज विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी बोरगाव येथे उपस्थित असलेले या विभागाचे आणि माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा, या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले या गावचे सर्व प्रमुख पदाधिकारी, या भागातील सर्व मतदार बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांची खूण आहे सफरचंद आणि या सफरचंदाच्या चिन्हासमोर बटन दाबून
रणजित बबनराव शिंदे यांना प्रचंड बहुमतानं विजय करावं ही आग्रहाची आणि नम्र विनंती करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतोय. मित्रांनो, ही विधानसभेची निवडणूक नेहमी विकासाच्या मुद्द्यावरती लढवली जाते आणि विकासाचा आणि आमदार बबनदादांचा संबंध जर आपण बघितला, गेल्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये माढा तालुका असेल, माळशिरस तालुक्यातील 14 गाव असतील, पंढरपूर तालुक्यातील 42 गाव असतील, या सर्व गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून या भागामध्ये या परिसराचा शाश्वत विकास करण्याची जी भूमिका आदरणीय दादांनी घेतली आणि म्हणून या परिसरातील तमाम मतदारांनी गेल्या 3 निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती आदरणीय दादांना अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं, मतदान केलं आणि त्याची उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने या भागातील सर्वसामान्य जनतेचे, गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, दीनदलितांचे हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी निश्चितपणे दादांनी आपण पार पाडली आणि म्हणून केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारचे असतील, सगळ्या योजना आपल्या भागामध्ये कशा पद्धतीनं राबवता येतील, कृषी खात्याच्या सगळ्या योजना या भागामध्ये कशा पद्धतीनं राबवता येतील आणि जास्तीत जास्त याचा फायदा सर्वसामान्यांना मिळेल हा विश्वास मनामध्ये ठेवून दादांनी या परिसरामध्ये गेले 15 वर्ष काम केलं. त्याच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय दादांनी ज्या पद्धतीने माढा तालुक्यामध्ये, या तालुक्यामध्ये विकासाचं काम केलं, सर्व रणजित बबनराव शिंदे यांनी सुद्धा गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये निंबाळीच्या सरपंच पदापासून ते पंचायत समितीचे सभापती असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, जिल्हा दूध संघाचे चेअरमन असतील, अशा वेगवेगळ्या पदावरती काम करून ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी गावामध्ये सगळा त्यांनी अभ्यास केला, पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याचा सगळा विचार केला आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या योजना गोरगरिबांपर्यंत कशा पोहोचतील याचं नियोजन निश्चितपणे रणजित यांच्या माध्यमातून केलेलं आपण सर्वजण आम्ही पाहतो. आणि नेमकं मतदान कशाला करायचं असतं मित्रांनो, हे काही कारखान्याची निवडणूक नाहीये. अनेक लोक कारखान्यावरती बोलतात, मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी सांगतो, कारखानदाराचं जर कुणाला ऐकायचं असेल तर आदरणीय बबनदादा आहे कारखानदाराचा बाप म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत. त्या तालुक्यामध्ये 50 लाख टन मेट्रिक टनाचं गाळप करणं आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला दर देणं ही भूमिका दादांनी घेतल्यामुळे अनेकांचं त्या ठिकाणी झालेलं आलेलं आहे. मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो, ज्या पद्धतीने दादांनी या तालुक्यामध्ये काम केलं त्याच्याही पुढे जाऊन एक तरुण सहकारी जो इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला रणजित बबनराव शिंदे याला चांगला अभ्यास आहे, या भागातील सगळ्या प्रश्नाची जाण आहे, कोणते प्रश्न कुठं मांडायचे याची त्यांना अक्कल आहे आणि मग अशा तरुण सहकार्याला आपण मतदान करायचं नाही तर मग कुणाला करायचं. या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्याचा एक नुकताच कारखान्याचा चेअरमन झाला आणि त्याच्या अंगामध्ये आमदारकीची हवा भरली. मी आपल्याला नम्रपणे सांगतो, बरेच दिवस झाले, 3 महिने झाले या भागामध्ये तो फिरतोय, फार मोठा फुगा त्यांनी फुगून ठेवलाय, विकासाच्या नावावरती तो सारखी प्रकारात चर्चा करतोय. दादांनी गेल्या 30 वर्षामध्ये काहीच केलं नाही, आपण राहिलेलं मीच करणार. अरे बाबा, काल आम्ही देगावला त्यांच्या गावामध्ये गेलतो, त्या ठिकाणी जाहीर सभा होती, तिथला एक तरुण ग्रामपंचायतचा सरपंच सन्माननीय संजयजी घाडगे अतिशय कर्तबगार सरपंच आहे. त्या भागामध्ये सगळ्यात जास्त विकासाचं काम जर कुणी केलं असेल तर ते दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळजवळ 100 कोटी रुपयाचं विकासाचं काम देगावच्या गावाला त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि तो सरपंच सलग 5 तास दादाने आणि त्यांनी केलेली विकासाची कामं वाचत होता. त्यांना 2 वेळा त्या ठिकाणी पाणी ठेवावं लागलं. इतकं प्रचंड काम त्या देगावमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण पाहतोय. यांनी जो उमेदवार आहे याचाही त्या गावाचा विकासाचा कुठला संबंध असेल
तर त्यांनी जाहीर करून सांगावं की मी देगावच्या 1 रुपयाचं सुद्धा विकासाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कारखान्याचा चेअरमन झाला म्हणून पुढारी होत नसत. गेल्या अनेक वर्ष गावगाड्यामध्ये कष्ट करावं लागतं, गावाचे प्रश्न समजून घ्यावे लागतात आणि तशा कुठल्याही प्रकारचं वातावरण त्यांच्या अंगामध्ये नाही. केवळ खोटं बोलणं, रेटून बोलणं आणि लोकांच्या मनामध्ये त्या वेगळ्या पक्षी भूमिका मांडणं हे या तालुक्यामध्ये फार मोठा विकासाच्या नावाखाली मोठा फुगा फुगवून ठेवलाय. मला खात्री आहे उद्याच्या 20 तारखेला एखाद्या मतदारांनी टाकले जर त्याला मारले तर नुसत्या दुपारी 12 पर्यंत हवा पूर्णपणे निघून गेलेल्या असतात. आणि म्हणून उद्याच्या 20 तारखेला निश्चितपणे आपण आपला विजय पक्का आहे. 78 गावामध्ये दादांचं 30 वर्षाचं योगदान आहे. आदरणीय दादांचं 42 गावामध्ये 15 वर्षाचं काम आहे. या भागामध्ये 15 वर्षाचं काम आहे. लोक कामावरती विश्वास ठेवतात, त्या कोकणा आश्वासन गप्पा मारणं, फुटून बोलणं याच्यावरती अलीकडच्या कालखंडामध्ये कोणाचाही विश्वास नाही. आणि म्हणून 78 गावातनं किमान 30 ते 35 हजाराचं लीड आम्हाला मिळेल. पंढरपूर तालुक्यातून किमान 20 हजाराचं लीड मिळेल. मला खात्री आहे गेल्या वेळीच्या पेक्षा यावर्षी या 14 गावातून अधिक लीड दिल्याशिवाय या भागातील शून्य मतदार शांत राहणार नाही. त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल हा विश्वास या भागातील अनेकांचे सहकार्य आहेत. आम्हाला बोलता येत नाही, करता येत नाही, चर्चा करता येत नाही, परंतु लोकांच्या मनामध्ये दादांच्या बद्दल, रणजित बबनराव शिंदे यांच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला मी खात्री देतो की उद्याच्याला आपला आमदार हा किमान 50 हजाराचं लीड घेऊन त्या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि आपल्याकडे 2 नंबर आहे. आदरणीय दादा उद्याच्या राज्य सरकारचे सरकार बनणार, त्या सरकारमध्ये कुणाचं सरकार बनेल हे सांगता येणार नाही. या दोन्ही सफरचंदाशिवाय एक कमळाचं सफरचंद आपल्याकडे आहे, माळ्याचं सफरचंद आपल्याकडे आहे. 2 सफरचंद ज्या वेळेला आपल्या हातामध्ये असतील त्यावेळेला दोघांशिवाय वरचं सरकार बनणार नाही. ज्या वेळेला सरकार बनेल त्यावेळेला भागातील विकासाची जी काय प्रलंबित काम आहेत ते अधिकची ताकदीनं या ठिकाणी देण्याच्या संदर्भात आमचा रणजित बबनराव शिंदे कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास आजच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. मला खात्री आहे उद्याच्या सरकारमध्ये निंबाळकरांचा झेंडा निश्चितपणे आहे. आपल्याला लाल दिव्याची गाडी निश्चित मिळणार आणि या भागातील सर्वांचं स्वप्न, विकासाचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आजच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. उद्याच्या 20 तारखेला 10 नंबरचं चिन्ह आहे आपलं रणजित बबनराव शिंदे, त्यांचं चिन्ह आहे सफरचंद. आणि या सफरचंदाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्याच्या संदर्भातली अतिशय महत्वाची भूमिका, जेणेकरून या भागामध्ये समान हाताला काम असेल, आमच्या गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे अभ्यासिका असेल किंवा केळीवरती संशोधन केंद्र आदरणीय मामाने करमाळ्यामध्ये निर्माण केलं आणि चांगल्या दर्जाची केळी पिकवून जगाच्या बाजारातला अधिकचा पैसा या भागामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून रणजित बबनराव शिंदे यांना आपण ताकद देणं, मतदान करणं ही काळाची गरज आहे. आणि तो विश्वास मला या भागातील सर्व मतदारांनी दिलेला असल्यामुळे मला खात्री आहे आपले आमदार निवडून आलेले आहेत. आपल्या डोक्यामध्ये आता हे 2 दिवस सफरचंद सफरचंद एका छंद एका छंद. धन्यवाद. यानंतर बोरगाव येथील आंबेडकर चळवळीच्या वतीने दादांचा सन्मान होतो. दादांना म्हणतात त्यांनी तो सन्मान स्वीकारावा. आणि यानंतर सन्मान झाल्यानंतर आपण अगदी आतुरतेने वाट पाहत असलेले पाणीदार आमदार, मावळ मतदारसंघाचे लोकप्रिय, दानशूर, श्रीमंत, महर्षी बबनराव शिंदे यांचं मनोगत व्यक्त होईल. आणि त्यानंतर दादांचं भाषण झाल्यानंतर सर्वांनी अण्णापोळी आणि नाना यांच्या हॉटेलमध्ये चहापाणी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. यानंतर माढा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बोरगाव येथे होत असलेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित असणारे प्रथमतः कैलासवासी मोहनराव पाटील यांना आदरांजली वाहतो.
शिवाजीराजे कांबळे, राहुल रेड्डी, मोहन जाधव पठाण, अशोक चव्हाण, कृष्ण करके, प्रकाश साठे, सागर साठे, प्रकाश पाटील, मनोज शेळके, श्री औदुंबराव उत्सव, प्रकाश जंगिरे, शिवाजी रेड्डी, नामदेव पाटील, संदीप गाडगे, नवनाथ पवार, अंकुश वाघ, राहुल शेख, सुरेश भोसले, अमित पाटील, अण्णासाहेब गोखरे, मोहन कांबळे, नितीश बागर, राहुल विडवे, रावसाहेब सावंत पाटील, गोपाळ गाडगे, राहुल खडके, रामचंद्र कथरे, माऊली प्रधाने, यशवंत वाघ, अशोक कदम, जयकुमार किचे, हरदास व्यवहारी, यशोदी नांदा, गजानन पाटील, सागर भोसले, मारुती जोरवर, सदाय चव्हाण, आनंद पाटील, दादा लाटे, अनिकेत मोरखडे, सर्व त्या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर, कोणाचं नाव राहिलं असलं तर माफी मागू. या ठिकाणी तरुण युवक, मतदार बंधू आणि भगिनी, पत्रकार, गेल्या 15 वर्षापूर्वी माढा, माळशिरस आणि पंढरपूर असा मतदारसंघ झाला आणि गेले 3 निवडणुका मी आपल्या सहकार्याने या ठिकाणी लढवल्या. अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य ह्या 14 गावातून मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे. त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आज आपण पाहिलं आरपीआयचे बौद्ध समाजाची सर्व मंडळी, मातंग समाजाची मंडळी, रोहिदास समाजाची मंडळी, वडार समाजाची मंडळी, वडार समाजाची मंडळी, वंचित बहुजन समाजाची मंडळी, या सर्व बऱ्याच सगळ्या संघटनांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. शेतकरी संघटना, स्वाभिमानी असेल, रयत असेल किंवा प्रहार असेल, बच्चू कडूची, या सगळ्या संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. खरं म्हणजे आपण बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला सगळ्या लोकांनी सांगितलं होतं, मीटिंग आणि घेतली आणि मीटिंग मध्ये सांगितलं होतं की मिळाल तर तुतारी द्या, नाहीतर दादा आपण ठेवूया. आणि त्याप्रमाणे आपण तुतारीसाठी प्रयत्न केला. पवार साहेबांची इच्छा असून सुद्धा त्यांना देता आलं नाही. काय झालं काय नाही हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. या ठिकाणी आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये मी आजारी असताना रणजित भाईंनी गावचा सरपंच म्हणून 5 वर्ष काम केलंय. सभापती पंचायत समितीचं 5 वर्ष म्हणून काम केलंय. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय आणि आता दूध संघाचा चेअरमन झालेला आहे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये माझ्या पाठीमागं त्या 14 गावात मला वाटतं प्रत्येक गावात 2-2, 3-3 वेळा तो आलेला आहे आणि ह्या भागाच्या विकासासाठी त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधला आहे. आज त्या सभेला रणजित येणार होता, परंतु आजारी असल्यामुळं त्याला या सभेसाठी येता आलं नाही. त्याबद्दल आपल्या सगळ्याला माहिती असावं म्हणून मुद्दा सुचला. या ठिकाणी या 14 गावामध्ये, बोरगावमध्ये, सगळ्याच माळूंमध्ये तर 37 कोटी रुपये आपण विकासासाठी दिले आणि या सगळ्याच गावात प्रचंड असे रस्त्याची कामं असतील. 14 गावांमध्ये अशा पद्धतीनं पैसे विकासासाठी आपण दिले. आज या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की त्या 14 गावामध्ये गोरगरीब जनतेसाठी मी एखादं काम केलेलं आहे.
माझी गाडी खाली करून जाते आणि कुठल्याही माणसाने हात प्याला तर ती जाग्यावर उभा. कुठल्याही माणसाचा फोन आला, दादा ही अडचण आहे, ती फोनवर सोडवायचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे गरीबातल्या गरीब माणसापर्यंत माझा संवाद साधलेला आहे. कोणाची डीपी जळली, कोणाचं काय केमिस्ट्रीचं काम निघालं, सातत्याने लोक फोन करतात त्या भागातले आणि त्याला जे काय मला मदत करता येईल ती आतापर्यंत मी केलेली. या ठिकाणी अधिक काही सांगण्याला भाग नाही, पण समोरचा उमेदवार जरा कलाकार आहे. रणजित बबनराव शिंदे त्याची खून आहे सफरचंद आणि त्याच्या खालीचे नाव आले रणजित भाईनाथ शिंदे आणि त्याची खून आहे फणस. माझ्या आपल्या सगळ्याला आग्रहाची आणि नम्र विनंती राहणार आहे, फक्त चिन्ह पाठ करा. आपल्या गळ्यात घातलेल्या गमजावर चिन्ह काळपट रंगाचं आहे आणि अशा पद्धतीचं चिन्ह आपल्याला तिथं सगळ्याला 10 नंबरला पटवून द्यायचं काम करायचं. माझी आपल्या सगळ्यांनी एकच या निमित्ताने विनंती आहे की आपल्याला एक चिन्ह पटवून देणं खरी आहे निवडणुकीतली. कारण गेल्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं संजय मामा शिंदे यांना झटका बसला होता. 2 वर्षापूर्वी संजय विठ्ठलराव शिंदे यांची खून आबोकाबो आणि संजय विठ्ठलराव शिंदे दुसरा बी त्याच गावाचा, त्याची खून आबोकाबो. त्याला काही प्रचार न करता 2500 मत पडली आणि 500 मतांनी मामा पडले. तर ह्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी आपल्या सगळ्याला 2 वेळा मुद्दाम विनंती करतोय की चिन्ह गटवून द्या. घराघरात आपल्या आया बहिणी, म्हातारी माणसं, बायका सगळ्याला आपण चिन्ह समजावून सांगा. चिन्ह बरोबर सांगितलं की आपल्याला यश 100% आहे एवढं आपल्याला. या ठिकाणी महात्मा फुले पुतळ्याची काही ठिकाणी शिशुमीकरणाची मागणी आहे. त्याही बाबतीत मी भविष्य काळामध्ये लक्ष देईन आणि जे काही त्या भागातले प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न राहील एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आता काही मंडळीनं सांगितलं की पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्यात 100% लक्ष घालून पिण्याचं पाणी कसं वेळेवर मिळेल आणि भरपूर मिळेल त्यासाठी जे मला करणं शक्य आहे ते करीन एवढं मी आपल्याला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये काम करायचंय. माझी आपल्या सगळ्याला आग्रहाची आणि नम्र विनंती राहणार आहे की आपण त्या निवडणुकीमध्ये सफरचंदाच्या चित्रावर पुढील बटन दाबून विजयी करावं. माझं आपल्या सगळ्यांना सांगणार की आपण मला पाठिंबा देण्यासाठी हात वर करून टाळ्या वाजवाव्या. आभारी आहे. या ठिकाणी एक छंद आपल्या सगळ्यांनी विश्वास दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्याचं मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्याचा 20 तारखेला एक दिवस माझ्यासाठी द्या, 5 वर्ष माझ्याकडनं काम करून द्या एवढंच या निमित्ताने सांगून थांबतो. जय हिंद. धन्यवाद दादा.